महाभारत भाग क्रमांक 38. अर्जुनाचे गांडीव. एकदा स्वेतकी नावाचा एक राजा होता. तो अत्यंत दीर्घ आणि मोठे मोठे यज्ञ करणारा म्हणून प्रसिद्ध होता. अनेक यज्ञ केल्यानंतरही त्याला समाधान मिळाले नाही. राजा स्वेतकीला 100 वर्षांचा अखंड यज्ञ करायचा होता, परंतु दीर्घकाळ धूर आणि अग्नीच्या उष्णतेत राहिल्यामुळे याचकांचे शरीर अशक्त झाले होते आणि डोळ्यांवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांनी राजा स्वेतकीला सांगितले, आम्ही आता यज्ञ करू शकत नाही. तू भगवान शंकरांची मदत माग. राजा स्वेतकी कैलास पर्वतावर गेला आणि भगवान शंकरांची ध्यानपूर्वक उपासना करू लागला. अखेर महादेव प्रसन्न झाले आणि म्हणाले, मी तुला मदत करेन, पण आधी तुला 12 वर्षे ब्रह्मचर्याचे पालन करावे लागेल आणि त्या काळात अखंड तूप आहुती देत राहावी लागेल. मी ऋषी दुर्वासांना तुझ्या यज्ञात सहाय्य करण्यासाठी पाठवीन. ऋषी दुर्वासाले आणि यज्ञारंभ झाला. स्वेतकी 12 वर्षे अखंडपणे वेदीसमोर बसून तूप आहुती देत राहिला. शेवटी यज्ञ यशस्वीरित्या पूर्ण झाला. त्याच्या पुण्यकर्मामुळे राजा स्वेतकी मृत्यूनंतर स्वर्गात गेला, परंतु त्या 12 वर्षांच्या अखंड यज्ञामुळे अग्निदेवाने खूप तूप सेवन केले होते. त्यामुळे तो पूर्णपणे तृप्त झाला. त्याचे तेज हरवले. अग्निदेव आपले तेज पुन्हा मिळवण्यासाठी ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाले, तू खांडवप्रस्थ या वनाला त्यातील सर्व जीवांसकट भस्म करून टाक. त्यामुळे तुला पुन्हा पूर्वीचे तेज आणि बल प्राप्त होईल. अग्निदेवाने तसे करण्याचा प्रयत्न केला, पण इंद्र आणि वायुदेव प्राण्यांच्या आणि झाडांच्या रक्षणासाठी पाऊस आणि वारे आणून आग विझवू लागले. तेव्हा अग्निदेवाने श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची मदत घेतली. त्यांच्या सहाय्याने त्याने खांडव वन जाळले आणि आपले तेज परत मिळवले. त्यावेळी वरुण देवाकडून मिळालेले गांडीव धनुष्य अग्निदेवाने अर्जुनाला दिले आणि अखंड बाणांचा भाता दिला. तसेच शुभ्र अश्वांनी ओढली जाणारी दिव्य रथयोजना सुद्धा दिली. तसेच कृष्णाला सुदर्शन चक्र आणि कौमुदकी गदा दिली. या शस्त्रांच्या सहाय्याने अर्जुन आणि कृष्ण यांनी अग्निदेवाला मदत केली आणि खांडव वन जाळले. त्या दिवसापासून अर्जुनाचे गांडीव हे सर्वात बलशाली आणि अमोघ शक्तीचे बनले, ज्याच्या सहाय्याने त्याने अनेक युद्ध पराक्रमीपणाने जिंकले. धन्यवाद.